देवळाली कॅम्पचा आनंद रोडवरील नाला बंदिस्त करावा अशी मागणी रतन चावला यांनी केली आहे. देवळाली कॅम्प येथील आनंद रोडवरील संसारी नाका ते त्रिमूर्ती चौकपर्यंत खुल्या अवस्थेत असलेल्या नाल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याकारणाने बोर्ड प्रशासनाने याची दखल घेऊन तो नाला बंदिस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी केली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्याकडे ही समस्या मांडताना चावला यांनी स्पष्ट केले आहे की देवळालीमधील आनंद रोडवर ब्रिटिशकालीन नाला खुल्या अवस्थेत आहे. पूर्वी असे नाले असल्याचे सर्वत्र निदर्शनास येत आहे. मात्र वाढती लोकसंख्या विचारात घेता हे उघडे नाले जनतेसाठी अडचणीचे ठरू पाहत आहे. दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शहरात भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ती सुरू झाल्याने आनंद रोडवरील नाल्यात पावसाचे पाणी सोडून कुठलेही पाणी वाहत नाही. सध्या याच रस्त्याचे काँक्रिटीकरण नुकतेच करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याची उंची नाल्याच्या सुरक्षा भिंतीच्या उंचीपेक्षा जास्त वाढल्याने येथे अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा नाला बंदिस्त करून त्यावर व्यावसायिक संकुल उभे केल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. शिवाय रस्त्यावरून नाल्यात पडून होणारे अपघात देखील टाळले जाऊ शकतात. तसेच उघड्या नाल्यामुळे पसरणारी दुर्गंधीही लगतच्या नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक ठरणारी आहे. ती देखील कमी होऊ शकते. याबाबत प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची मागणी रतन चावला यांनी कॅन्टोन्मेंटकडे केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.